माधुरी हत्येच्या प्रकरणामध्ये कोल्हापूरकरांना गाजर मिळाले, 100% गाजर मिळाले. कारण माधुरीसाठी प्रत्येक कोल्हापूरकर झटलाय, प्रत्येक इन्फ्लुएन्सर झटलाय. कोल्हापूरकरांच्या काळजात हात घालून माधुरीला घेऊन गेल्यात राव. शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन आपण सोडलोय विषय. शेवटच्या टप्प्यामध्ये कोल्हापुरात कितीतरी संख्येनं पदयात्रा निघालेली, कितीतरी इन्फ्लुएन्सरच्या अकाउंटवरची व्हिडिओ डिलीट करण्यात आले समोरनं. सगळे प्रयत्न केले. आज माधुरी नांदणी मठाच्या जवळ कुठली तर जागा घेऊन तिथे येणार होती ना, तर ते सगळं सक्सेस झालं असतं. पण आपण तो प्रयत्न केला नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवला. तिने आणतील. कुठं आहे माधुरीचं मत तरी दिसते का आपल्याला? सांगा की माधुरीचं मत दिसते कोल्हापुरात? किती स्टेटमेंट आले नंतर, 2 महिन्यानंतर किती स्टेटमेंट आली माधुरी परत येणार आहे? कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही नाही. बघा, विचार करा, इलेक्शन आहे. आजपर्यंत मंत्र्यांनी फायदा घेतलाय हॉटेलवरती जेवण दारू देऊन. पण आपण काय करूया, आपण ह्यावेळी त्यांचा फायदा घ्या की. मंत्र्यांना आजपर्यंत जनतेला वापरलं की, तर जनतेनं पण मंत्र्याला वापरलं पाहिजे की. ह्या प्रकारे वापरूया की आपण, 100% वापरूया. फक्त जरा कधी कमेंट मध्ये दाखवा की तुमचं काय मत आहे ते. बघा तरी किती जणांचे रक्त शांत झाले आणि किती जणांचे अजून पण रक्त उसळतात माधुरीचं नाव घेतल्यावर. कोल्हापूरकरांच्या सगळ्यांचा सपोर्ट सोशल मीडियावरच्या सर्व इन्फ्लुएन्सरना बोलण्यासाठी प्रवृत्त करतोय. तुम्ही सपोर्ट दाखवा. तुमच्यासाठी इन्फ्लुएन्सर 100% बोलणार सोशल मीडियावर. पुन्हा एकदा #ब्रिंग बॅक माधुरी हे फॉर्मात यालाच लागते 100%.